बंद दारामागचं दुःख. पुण्यातील आनंद विहार ही एक अत्यंत साधी आणि शांत सोसायटी. या सोसायटीत 3ऱ्या मजल्यावर समीर नावाचा तरुण आपल्या पत्नीसोबत राहायचा. समीर एका कॉर्पोरेट कंपनीत कामाला होता. त्याच्या अगदी समोरच्या फ्लॅटमध्ये देशमुख काका वय 68 एकटेच राहायचे. काकूंचे निधन झाले होते. देशमुख काका सोसायटीत सर्वांचे लाडके होते. ते नेहमी चेहऱ्यावर हास्य ठेवून इस्त्रीचे स्वच्छ कपडे घालून फिरायचे. त्यांचा एकुलता एक मुलगा अद्वैत लंडनमध्ये एका मोठ्या कंपनीत इंजिनियर होता. काका नेहमी सोसायटीच्या कट्ट्यावर अभिमानाने सांगायचे, माझा अद्वैत लंडनला एवढा मोठा साहेब आहे ना की त्याला श्वास घ्यायलाही वेळ नसतो. पण तरीही तो दर महिन्याला मला तिथून काहीतरी महागडं पार्सल पाठवतोच. दर महिन्याला खरंच एक कुरिअरवाला काकांच्या दारात एक बॉक्स ठेवून यायचा. मग काका तो बॉक्स उघडून त्यातले महागडे परफ्यूम, शर्ट किंवा घड्याळ सर्वांना दाखवत पूर्ण सोसायटीत पेढे वाटायचे. समीरला अनेकदा काकांचा हेवा वाटायचा आणि कधी कधी चिडचिडही व्हायची. कारण समीर स्वतः कामाच्या ताणात इतका अडकला होता की गावाकडून येणारे त्याच्या स्वतःच्या म्हाताऱ्या बापाचे फोन तो मी मीटिंगमध्ये आहे, पप्पा नंतर बोलतो असं सांगून कट करायचा. देशमुख काका किती नशीबवान आहेत. पोरासोबत राहत नसले तरी पोरगा लंडनहून एवढी काळजी घेतो असं समीर स्वतःच्या बायकोला नेहमी सांगायचा. असेच काही महिने गेले. एक दिवस समीर सकाळी ऑफिसला निघताना त्याला जाणवलं की देशमुख काकांच्या दरवाजाचे 2 दिवसांचे दूध आणि वर्तमानपत्र तसेच पडून आहे. दरवाजा आतून बंद होता. समीरने बेल वाजवली पण काहीच प्रतिसाद आला नाही. समीरच्या मनात पालचूक उठली. त्याने सोसायटीच्या वॉचमॅनला आणि इतर दोघांना बोलावले. त्यांनी मिळून काकांचा दरवाजा तोडला. आत जातात सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला. देशमुख काका जमिनीवर बेशुद्ध अवस्थेत पडले होते. त्यांना पॅरालिसिसचा तीव्र झटका आला होता. सर्वांनी धावपळ करून काकांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल केले. काकांना ICU मध्ये ठेवण्यात आले. डॉक्टरांनी समीरला सांगितले, पेशंटची अवस्था खूप गंभीर आहे. त्यांच्या नातेवाईकांना लवकर बोलावून घ्या. समीरने ठरवले की लंडनमध्ये असलेल्या अद्वैतला तातडीने फोन करून बोलावून घ्यावे. अद्वैतचा नंबर शोधण्यासाठी समीर पुन्हा काकांच्या फ्लॅटवर आला. घर अस्ताव्यस्त पडले होते. त्याने काकांच्या बेडरूममधील ते जुने गोदरेजचे कपाट उघडले. तिथे एका ड्रॉवरमध्ये त्याला काही डायऱ्या आणि फाईल्स दिसल्या. पण तो ड्रॉवर उघडताच समीरचे डोळे आश्चर्याने विस्फारले. त्या कपाटाच्या खालच्या कप्प्यात लंडनहून आलेले ते सर्वच्या सर्व पार्सलचे बॉक्स अजिबात न उघडता एकावर एक रचून ठेवले होते. समीरने गोंधळून जाऊन एक बॉक्स हातात घेतला आणि त्यावरचा सेंडर ॲड्रेस वाचला. तो पत्ता लंडनचा नव्हता. ते पार्सल पुण्याच्याच एका स्थानिक पोस्ट ऑफिसमधून स्वतः सुधीर देशमुख म्हणजेच देशमुख काका यांनी स्वतःलाच पाठवले होते. समीरचा श्वास कोंडला. त्याला काहीच समजेना. त्याने थरथरत्या हाताने ड्रॉवरमधील ती फाईल उघडली. त्या फाईलमध्ये एक डेथ सर्टिफिकेट होते. ते प्रमाणपत्र अद्वैत देशमुख याचे होते आणि मृत्यूची तारीख होती 4 वर्षापूर्वीची. अद्वैतचा 4 वर्षापूर्वीच एका भयंकर कार अपघातात मृत्यू झाला होता. समीरच्या हातातील फाईल खाली सटकली. त्याच्या पायाखालची जमीनच दुभंगली. त्याने ती जुनी डायरी उघडली. शेवटच्या पानावर काकांच्या कापऱ्या अक्षरात लिहिले होते, माझा अद्वैत 4 वर्षापूर्वीच मला सोडून गेला. पण या सोसायटीतल्या लोकांच्या नजरेत मला ती बिचाऱ्या म्हाताऱ्याची कीव सहन होत नाही. लोक माझ्याकडे दयेने बघतात, हे मला बघवत नाही. माझा पोरगा खूप हुशार होता. त्याला कुणाच्या दयेची गरज नव्हती. म्हणून मी माझ्या पेन्शनच्या पैशातून स्वतःलाच पार्सल पाठवतो. जेव्हा लोक म्हणतात, काका तुमचा मुलगा खूप भारी आहे, तेव्हा मला माझा अद्वैत आजही जिवंत असल्यासारखं वाटतं. तो आजही माझ्यासाठी लंडनलाच आहे. हे भयंकर सत्य वाचताच समीरच्या डोक्यावर जणू वीजच कोसळली. तो त्या कपाटासमोर फरशीवरच गुडघ्यावर कोसळला. ज्या घरातून नेहमी हसण्याचे आणि अभिमानाचे आवाज यायचे, त्या घराच्या 4 भिंतीत
एक बाप स्वतःच्या लेकाच्या मृत्यूचं एवढं भयंकर दुःख एकटाच गिळत होता. सोसायटीत बिचारा ठरून लोकांची दया नको म्हणून तो बाप दर महिन्याला स्वतःला कोठे पार्सल पाठवून स्वतःच्या मनाची समजूत घालत होता. समीरने दोन्ही हातांनी स्वतःचा चेहरा झाकला आणि त्याला तिथेच हुंदका अनावर झाला. काय चाललं होतं या बंद दारामागे आणि आम्ही फक्त बाहेरचा दिखावा बघत राहिलो. त्या क्षणी समीरला स्वतःच्या वागणुकीची भयंकर लाज वाटली. तो एका मेलेल्या पोराचा खोटा अभिमान मिरवणाऱ्या बापासाठी रडत होता आणि दुसरीकडे त्याचा स्वतःचा जिवंत बाप गावात बसून त्याच्या एका फोनची वाट बघत होता. समीरने खिशातून मोबाईल काढला आणि डोळ्यातल्या अश्रूंसोबतच स्वतःच्या वडिलांना फोन लावला. पप्पा, मी आज संध्याकाळीच गावी येतोय. मला तुमची खूप आठवण येते. आपल्या आजूबाजूला अनेक लोक हसतमुखाने वावरत असतात, पण त्यांच्या बंद दारामागे आणि त्या हसऱ्या चेहऱ्यामागे किती भयंकर एकाकीपणा आणि दुःख लपलेले असते याची आपल्याला साधी कल्पनाही नसते. खोट्या प्रतिष्ठेसाठी किंवा लोकांच्या दयेपासून वाचण्यासाठी माणसं आतून तुटत जातात. जे जिवंत आहेत त्यांना आजच वेळ द्या, कारण एकदा वेळ निघून गेली की कितीही पार्सल पाठवली तरी गेलेली माणसं परत येत नाहीत. शहरातल्या फ्लॅट संस्कृतीत आपण एकमेकांच्या शेजारी राहतो, पण तरीही आपण एकमेकांपासून इतके अनोळखी का झालो आहोत? बंद दारामागचं दुःख कुणाला का दिसत नाही? लेखक अज्ञात.